नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आपल्या आरोग्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे चांगल्या प्रकारचं अन्न. पण त्यासोबत आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट, अगदी लहान पण खूप लक्ष देण्यासारखी गोष्ट ती म्हणजे की अन्नासोबत महत्त्वाचं असतं ते म्हणजे अन्न बनवणाऱ्याचं मन किंवा अन्न बनवणारा किंवा जेवण बनवणारा त्या अन्नामध्ये कुठल्या प्रकारचे विचार करतोय, म्हणजे जेवण बनवताना कुठल्या प्रकारचे विचार त्याच्या मनात चालू असतात, काय चालू असतं, काय काय गोष्टी चालू असतात, तर त्या सगळ्याचा परिणाम आपल्या त्या अन्नावर होत असतो आणि ते अन्न जे खात असतात ना त्यांच्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. चला आपण आज विचार करू आणि आठवू आपल्याच गोष्टी की आपण स्वयंपाक करताना नक्की काय काय गोष्टी करतो. पहिली गोष्ट म्हणजे की खूप सारे विचार आपल्या डोक्यात चालू असतात. कधी कधी खूप कंटाळा, आळस आणि राग करून सुद्धा बऱ्याचदा स्वयंपाक बनवला जातो. त्यानंतर स्वयंपाक करताना खूप सारा वेळ आहे म्हणून मग एखाद्याला फोन लावला जातो आणि त्या वेळेचा चांगला उपयोग होईल, बोलताही येईल दुसऱ्यासोबत असा विचार केला जातो. पण ते बोलत असताना आपण काय बोलतोय, कधी कोणाबद्दल आपण काहीतरी गॉसिपिंग करत असतो किंवा कोणाबद्दल काही वाईटही आपल्या तोंडातून निघत असतं. तर अशा बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी स्वयंपाक करताना आपल्या सोबत होत असतात. तर म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये अशी गोष्ट सांगितलेली आहे की स्वयंपाक करताना कधीही आपण मौन असणं सगळ्यात उत्तम. त्यानंतर जर आपल्या डोक्यात सतत काही ना काही विचार येत असेल, कारण विचारांना तर आपण थांबवू शकत नाही, त्यांना कुठेही फुल स्टॉप नसतो, दी एंड नसतो. तर त्याच्यामुळे आपलं मन डायव्हर्ट करण्यासाठी आपण छान काहीतरी ऐकू शकतो. तुम्ही छान संगीत ऐका जे तुम्हाला खूप आवडतं किंवा आध्यात्मिक काही गोष्टी ऐका की ज्याने तुमच्या मनाला खूप छान तजेला येईल. तर स्वयंपाक करताना कधीही फोनवर अजिबात बोलू नका, कारण फोनवर बोलता बोलताना नकळत आपल्या तोंडून खूप साऱ्या दुसऱ्यांबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सुद्धा निघतात. आणि असं म्हटलं जातं की अन्न हे पूर्ण ब्रह्म केव्हा होतं, जेव्हा बनवणाऱ्याचं मन आणि विचार त्याच्यामध्ये छान चांगले मुरलेले असतात ना, तेव्हाच ते आणखीन पूर्ण ब्रह्म होतं. आणि जे पण लोक ते ग्रहण करणार त्यांच्या शरीराला ते आणखीन चांगल्या प्रकारे लागतं. जर तुम्ही सतत स्वयंपाकघरात आल्यानंतर रागामध्ये तुम्ही जेवण बनवत असाल किंवा कुठलं टेन्शन तुमच्या डोक्यात सतत, चिंता जर तुमच्या डोक्यात सतत येत असेल, तर मग त्याच गोष्टी आपल्या त्या अन्नामध्ये उतरत असतात. आणि ही खूप म्हणजे जेवढी शास्त्रांनी ही गोष्ट सांगितलेली आहे ना, तेवढीच विज्ञानाने सुद्धा ही गोष्ट प्रूव्ह केलेली आहे की अन्नाचा अशा प्रकारे फरक पडत असतो खाणाऱ्यांच्या मनावरती. म्हणून म्हटलं जातं की स्वयंपाक करताना छान नामस्मरण करावं. तर नामस्मरण आपल्याला सतत जमत नसेल तर छान काहीतरी ऐकत जा. त्याने आता आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत की आपण मोबाईलवर लावू शकतो किंवा तुम्ही छान तिथे काहीतरी छोटं असं टेप रेकॉर्डर सारखं असेल तसं काहीतरी ठेवू शकता, ब्लूटूथने कनेक्ट करू शकता, खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर असं काहीतरी ऐका की ज्याने खरंच तुमचं मन फ्रेश होईल, ताजंतवानं राहील. जे पण नेगेटिव्ह विचार किंवा नेगेटिव्ह भावना ज्या आपल्या मनामध्ये सतत येत असतात तर त्यांना कुठेतरी रोखता येईल. दिवसभराची सगळी जी धडपड चालू असते ती संपूर्ण सगळी अन्नासाठीच चालू असते. आणि ते अन्न तुम्ही कितीही चांगल्या क्वालिटीचं बनवा, पण समजा त्याच्यामध्ये ही जी बेसिक गोष्ट आहे जी मी तुम्हाला आता सांगते ती गोष्ट जर त्याच्यात मिसळली गेली नाही तर ते अन्न पूर्ण ब्रह्म हे कधीच होऊ शकत नाही. म्हणून स्वयंपाक करताना स्त्री असो किंवा पुरुष, सर्वांना मला हेच सांगायचे, अन्न बनवताना म्हणजे स्वयंपाक करताना तुमची मनस्थिती खूप चांगलं असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ह्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवरती तो होत असतोच, पण त्याचसोबत तुम्ही ज्यांच्यासाठी स्वयंपाक बनवताय तर त्यांच्यावर सुद्धा ह्याचा खूप खोलवर असा हळूहळू परिणाम होत असतो. म्हणूनच स्वयंपाक करताना चिडचिड, राग, क्रोध, त्यानंतर कोणाबद्दलही चुकीचं वाईट बोलणं, वाईट विचार करणं, तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहिलं पाहिजे.
तर अशा प्रकारे स्वयंपाकाच्या बाबतीतल्या या साऱ्या गोष्टी ज्या शास्त्रोक्त पद्धतीने सांगितल्या आहेत, म्हणजे आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितल्या आहेत आणि खरंच त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो. मी स्वतः या गोष्टींचा अनुभव सुद्धा घेतलाय आणि जसं मी म्हटलं की आपल्या शास्त्रांमध्ये या सुद्धा सांगितलेल्या आहेत, त्या खरंच काहीतरी विचार करूनच त्या गोष्टी त्याच्यामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत. आणि तुम्ही आता म्हणाल की ताई हे सगळं तर करायचं, पण समजा बऱ्याचशा घरी काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. आता ज्या मैत्रिणी आहेत माझ्या की ज्या कामावरून येतात, खूप धावपळ असते, दिवसभर खूप सारा स्ट्रेस असतो, परत कधी कधी कोणाच्या घरी खूप भांडणं होत असतात किंवा काय, बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचसे अडथळे प्रत्येक गोष्टींमध्ये येत असतात. म्हणजे आपले जे मनातले विचार आहेत किंवा आपली जी त्यावेळेची मनस्थिती आहे जेवण करण्याच्या वेळेची, तर ती तेव्हा कधी कधी तशी नसते किंवा कधी कधी खूप कंटाळा येतो. म्हणजे आता ज्या ताई रोजचं ज्यांचं ट्रॅव्हलिंग आहे, जे ऑफिसला वगैरे जातात, तर त्या खरंच थकून येतात संध्याकाळी घरी आल्यानंतर आणि कधी कधी तर म्हणजे किचन मध्ये जाण्याची सुद्धा इच्छा होत नसेल त्यांना. पण मला काय म्हणायचंय की जेव्हा आपल्याला या गोष्टी कळतायत, समजतायत, तर शेवटी जेवण तर आपल्यालाच बनवायचंय, स्वयंपाक तर आपल्यालाच करायचा आहे, तर तो चांगल्या जेवढ्या मनाने आणि चांगल्या विचारांनी जर करू ना, तर त्याचा खूप चांगला परिणाम फक्त घरातल्यांवरच नाही तर आपल्या स्वतःवर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होत असतो. पहिली गोष्ट तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, तुम्ही जेव्हाही स्वयंपाकघरात जाल तेव्हा तुमच्या मनाची पहिले छानपैकी तयारी करा. तुम्ही जेव्हाही बाहेरून आलात लगेच आल्या आल्या जेवणाला लागू नका. पहिले छान तुम्ही व्यवस्थित बसा, शांत व्हा, फ्रेश व्हा आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं जेवणाला लागा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेवण बनवताना समजा तुमच्या मनात काही वाईट विचार किंवा काही भांडणं किंवा ऑफिसचे काही गोष्टी, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात मुलांच्या बाबतीतल्या, घरातल्या बाबतीतल्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवा. बघा, आपल्या मनावर आणि आपल्या विचारांवर कंट्रोल हा फक्त आपण स्वतःच करू शकतो. तर त्याच्यासाठी जेव्हा पण विचार असे मनात येतात लगेचच त्यांना तिथे स्टॉप करायचं आणि तुम्ही काहीतरी छान मंत्र लावा त्यावेळेला तुमच्या स्वयंपाकघरात, किंवा तुम्हाला जी ही गाणी आवडतात छान, ज्याने तुमचं मन असं छान उत्साही होतं, प्रफुल्लित होतं, असं काहीतरी लावा. काही आता खूप सारे युट्यूबवरती अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ऐकण्यासारख्या की ज्यांनी खरंच आपल्याला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी मिळतात. तर चांगलं ग्रहण करा. तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात त्यावेळेला जे विचार चालू असतात ना, तेच विचार आपल्या अन्नामध्ये उतरत असतात आणि परिणामी तेच आपल्या पोटात जात असतात. तर त्याच्यामुळे जे पण ते अन्न ग्रहण करतात ना, तर त्यांच्या मनावर सुद्धा ते परिणाम होत असतात. जर तुम्ही मनात वाईट विचार करत असाल, कोणाबद्दल काही वाईट विचार करत असाल किंवा कोणाबद्दल राग तुमच्या मनात असेल किंवा काही भांडण्याच्या दृष्टीने तुमच्या मनात असेल, तेच परिणाम, तेच विचार त्या अन्नावरती होत असतात. तर म्हणून अन्न हे किती महत्वाचं आहे आपल्या आयुष्यात हे तर कोणाला सांगायची गरज नाहीये. तर त्यानंतर दुसरी जी गोष्ट आली ती म्हणजे समजा कोणाच्या घरात स्वयंपाकघर नसेल, कोणी स्वयंपाक करत असतील, आता ज्या मावशी येतील स्वयंपाकाला किंवा ज्या ताई येतील, तर त्यांच्या घरी काय गोष्टी झालेल्या असतील, त्यांना हे विचार माहिती नाहीये. तर त्याच्यामुळे आणि त्यांना जरी तुम्ही किती समजावलं तरी त्यांचं ते एक काम आहे. शेवटी आपल्या घरातल्या, आपण आपल्या घरातल्यांसाठी जशा ज्या प्रकारे करतो, तर त्या विचारांनी ते त्या गोष्टी करणार नाहीत. एक दिवस करतील, 2 दिवस करतील, पण नंतर जसं त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही त्यांना असेल गोष्टी, तर त्याचा परिणाम त्या अन्नावरती होत असतो. म्हणजे जी व्यक्ती बाहेरून येऊन जी व्यक्ती आपल्या घरात बनवत असते, तर त्या अन्नाचा परिणाम त्याच्यावर होत असतो. म्हणून म्हटलं की जेव्हा पण कोणी दुसरीही व्यक्ती जेव्हा स्वयंपाक करत असेल तेव्हा छान मंत्र जाप लावून ठेवा की जेणेकरून त्या व्यक्तीचं सुद्धा मन डायव्हर्ट होईल तिथून आणि ती व्यक्ती सुद्धा छान म्हणजे त्या जपामध्ये ती रमली पाहिजे किंवा त्या छान मंत्र जपामध्ये ती रमली पाहिजे आणि ते तिच्या डोक्यातलं जे स्ट्रेस किंवा टेन्शन असेल ते काही प्रमाणात का होईना कमी होऊ शकतं. तर म्हणून पूर्वी तुम्ही बघितलं असेल की पूर्वी तर हे प्रकार खूप कमी होते, म्हणजे कोणी जेवणासाठी ठेवणं वगैरे प्रकार कमी होते. पण आता काय, आता लेडीजला कामाला जावं लागतं, ऑफिसला जावं लागतं, यायला उशीर होतो, तर त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये आता म्हणजे हाताखाली किंवा मदतीसाठी
स्वयंपाकीन ठेवली जाते. तर पण फक्त ह्या म्हणजे करायचे आपल्याला, पण ह्या गोष्टींचा थोडासा विचार करायचा आहे की ज्याचा चांगला परिणाम आपल्यालाच आपल्या घरात बघायला मिळेल. बघा, आपण जी पण सगळी दगदग करतोय, आता ज्या व्यक्ती ऑफिसला जात आहेत, एवढं प्रवास करतायत, तुम्ही एवढी दगदग कशासाठी करताय? बिझनेस करताय, कुठलंही काहीही गोष्ट तुम्ही करताय, पैसा जो कमवताय, तर तो सगळ्यात महत्वाचा वाटा त्यातला जो असतो ना, तो असतो खाण्याचा, म्हणजे अन्नाचा वाटा असतो. तर म्हणून अन्नासाठी जर तुम्ही एवढी दगदग करताय, तर ते अन्न तेवढ्या छान, जसं क्वालिटी आपण म्हणतो ना, अन्नाची क्वालिटी खूप छान असली पाहिजे, तसेच त्याचे संस्कार सुद्धा चांगले असले पाहिजे. तरच ते आपल्या बुद्धीला आणि आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला खूप चांगले परिणाम देतील. आणखीन पुढची एक गोष्ट ती म्हणजे की नेहमी जेवणाच्या आधी, आमच्या घरी लहानपणापासून आईने आम्हाला ही सवय लावली होती. बऱ्याच जणांच्या घरी केलंही जात असेल, पण ज्यांच्या घरी केलं जात नाही, स्पेशली लहान मुलांना मला सांगायचंय की अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. म्हणून त्या अन्नाचा आपण कधीही अनादर करायचा नाही. कधीही जेवण थोडंसं खारट झालं, तिखट झालं, काही अळणी झालं, तरीही तुम्ही ते गोड मानूनच खाल्लं पाहिजे. बघा, जो अन्न बनवतो ती ही काही मशीन नाहीये, ती ही व्यक्तीच आहे. तिच्याकडूनही काही ना काही चुका होऊ शकतात. तर म्हणून लगेचच त्या काही जणांना खूप सवय असते की म्हणजे थोडंसं काही चुकलं, कमी जास्त झालं की लगेचच ते खूप राग करतात किंवा जेवत नाहीत किंवा बाहेर जाऊन खातात. तर अशा काही गोष्टी करू नका. ह्या चुका होतात, प्रत्येकाच्या हातून होतात. तर त्याला थोडंसं आपण समजून घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि अन्न खाताना कधीही, आता माझ्या घरी तर जेही सकाळ संध्याकाळ जेही बनतं ते पहिले देवाकडे दाखवलं जातं, त्यानंतर ग्रहण केलं जातं. असं म्हणतात की जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो, अन्न दाखवतो, त्यानंतर देवाची जी त्यातली शक्ती असते ती त्या अन्नामध्ये उतरत असते आणि त्या अन्नाचा प्रसाद होत असतो, म्हणजे त्या नैवेद्याचा प्रसाद होत असतो. आणि मग तो प्रसाद जेव्हा आपण ग्रहण करतो ना, तर तेव्हा आपल्या मनामधल्या, आपल्या बुद्धीमधल्या ज्या पण वाईट विचार शक्ती असतात ना, तर त्या दूर व्हायला खूप मदत होत असते. म्हणून अन्न म्हणजे जेवणाला सुरुवात करताना कधीही पहिले देवाला तर आपण दाखवायचंच, त्यानंतर तुम्ही जेव्हाही जेवणाला सुरुवात करता तर तेव्हा श्लोक म्हणायचा की जे पण अन्न मी खाते किंवा जे पण अन्न मी घेते, तर त्या अन्नामध्ये जे पण काही वाईट विचार किंवा दूषित काही गोष्टी असतील तर त्यातून निघून जाऊ देत, चांगल्या गोष्टी या अन्नामध्ये येऊ देत, हे अन्न छान पूर्ण ब्रह्म बनवू देत. तर असे श्लोक आहेत. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, हा एक श्लोक आहे. आम्ही जो जेवताना म्हणतो, यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषै, भुञ्जते ते त्वगं पापा यत्पचत्यात्मकारणात्, यत्करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत्, यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्, अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, प्राणापान समायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधम्. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हा पूर्ण श्लोक जरी नाही म्हटलात तर फक्त शेवटचा ओम सहनाववतु आहे तिथपासून जरी म्हटलं तरी चालतो. पण जेवताना नेहमी अन्नाला नमस्कार करा. जेवण झाल्यानंतर सुद्धा अन्नाला नमस्कार करा, कारण त्या अन्नाचा आदर करणं खूप महत्वाचं आहे. बघा तुम्ही की ज्यांना मिळत नाही खायला, एक वेळेचं सुद्धा खायला मिळत नाही, त्यांना कुठलीही खाण्याची गोष्ट दिसली की त्यांचा जीव कसा होत असेल. म्हणून आपल्याला जर एवढं मिळतंय, 2 वेळेला आपल्याला खूप छान प्रकारे खायला मिळतंय, देवाची जी कृपा आहे त्याच्यामुळे आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतायत, तर त्याचा आदर करणं ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आपण श्लोक म्हटला पाहिजे जेवताना. तुम्ही काहीही खाताना, म्हणजे तुम्ही नाश्ता करत असाल, जेवत असाल, कुठे बाहेर जरी तुम्ही खात असाल, तरीही तुम्ही कुठेही जेवताना श्लोकापासूनच सुरुवात करायची. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट की जे आपण सध्या आपल्याला खूप सवय लागली आहे की सारखं बाहेरून काही ना काही ऑर्डर करायचं. घरातल्या जेवणाला म्हणजे तेवढा रस नाही आपण दाखवत जेवढं बाहेरचं ऑर्डर्स आणि खाण्यामध्ये लक्ष असतं. पण एक गोष्ट सांगते की जे प्रेम
जी आपुलकी, जो स्नेह, जी घरची म्हणजे स्त्री असते ती बनवताना त्या जेवणामध्ये जे येत असताना ते बाहेर मिळू नाही शकत कदाचित. कारण बाहेर ते बनवताना जो व्यक्ती बनवतो, जे शेफ बनवतो, किंवा स्त्री बनवते, तर त्यावेळी त्यांची मनस्थिती कशी असू शकते, कशी असेल, कुठल्या मनस्थितीमध्ये ते जेवण बनवलं गेलं असेल. भले ते जेवण म्हणजे आपल्या जिभेला खूप छान लागत असेल, चविष्ट लागत असेल, पण त्याचे जे परिणाम आहेत ना, आपल्याला बघा बऱ्याचदा त्रास होतो बाहेरचं खाल्ल्यानंतर, ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं, खूप साऱ्या गोष्टी होतात. पण तरीही आपल्याला जिभेचे जे चोचले असतात ते पुरवायचे असतात आणि त्याच्यासाठी आपण कितीही त्रास झाला तरी आपण शेवटी बाहेर ऑर्डर करण्याचं म्हणजे आपले चालूच असतं. आता ह्या अशी परिस्थिती आहे की सध्या आपण नाही असं नाहीच करू शकत, संपूर्णतः ते टाळू नाही शकत, पण बऱ्याच प्रमाणात तुम्ही ही गोष्ट कमी करू शकता. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीमधले पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह इम्पॅक्ट जेव्हा तुम्हाला कळतायत, तर त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये थोडा बदल करू शकता. शक्यतो ज्या गोष्टी तुम्ही बाहेरून मागवता त्या तुम्ही घरीच बनवण्याचा प्रयत्न करा, किंवा बाहेरून मागवत जरी असाल तरी त्याचं प्रमाण कमी करा. हे तुमच्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगलं आहे, कारण ते कुठल्या प्रकारचं तेल किंवा मसाले किंवा काय प्रिझर्वेटिव्ह खूप वापरले जातात. तर त्याच्यामुळे गोष्टी जर माहिती आहेत आपल्याला तर त्याचं प्रमाण आपण स्वतः कमी करायला हवं. तर स्वयंपाकाच्या बाबतीत अशा छान छान गोष्टी ज्या मला माहिती पडतायत, मला माहिती आहेत, आता समजतायत, तर त्या तुमच्या सोबत सुद्धा आज शेअर केल्या आणि मी आशा करते की तुम्हाला त्या नक्कीच आवडल्या असतील. आणि आवडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या त्या आयुष्यात या गोष्टी खरंच अप्लाय करायला सुरुवात करा. बघा त्याचे तुमच्यावर, तुमच्या घरातल्यांवर, सगळ्यांवर खूप 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 चांगले पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. तर आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कमेंट नक्की करा. आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.